ओम शांती. आज आपण हळदी कुंकू या कार्यक्रमाचं आध्यात्मिक रहस्य बघूयात. दरवर्षी आपण हळदी कुंकू करत आलो, आजही करत आहोत आणि पुढेही करत राहणार आहोत. परंतु आता आपल्याला एका नवीन संकल्पनेतून हळदी कुंकू कार्यक्रम करायचा आहे. आपण बघा, सर्वांना निमंत्रण देतो. सर्व सौभाग्यवती म्हणजे सुवासिनी आपल्याकडे हळदी कुंकवासाठी येतात. समाजामध्ये हळदी कुंकू देण्याचा आणि घेण्याचा अधिकार हा सुवासिनींनाच असतो. ज्यावेळेला ते आपल्याकडे येतात त्यावेळेला एक जशा काही देवी आपल्या घरामध्ये आल्याचा आपल्याला अनुभव होत असतो. वेगवेगळ्या भरजरी साड्या, शालू, पैठण्या घालून देवींप्रमाणे अलंकृत होऊन त्या येत असतात. ज्यावेळेला त्या येतात आपण त्यांचं स्वागत करतो. तर जसं आपण देव्हाऱ्यामध्ये देवी देवतांची पूजा करतो, तर त्यावेळेला ज्या ताटामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात, मग त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अष्टगंध आणि अबीर, अक्षदा, फुलं, अत्तरदाणी या सर्व गोष्टी असतात. तसंच ताट आपण हळदी कुंकवासाठी सुद्धा समोर आणतो आणि हळदी कुंकू लावून त्यांना देवीच्या स्वरूपामध्ये एक प्रकारे बघून आपण त्यांना वाण देत असतो. आज परीक्षण करण्याची आवश्यकता आहे की आपणही ज्या वेळेला आपल्या घरामध्ये आलो, विवाह झाल्यानंतर पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये आलो, त्यावेळेला सर्वजण काय म्हणत होते? जसं आपले सर्व नातेवाईक असतील, आपल्या सासरची मंडळी असतील किंवा जमलेले सर्व आजूबाजूचे असतील, सर्वजण म्हणत होते की बघा जोडा कसा दिसतोय, लक्ष्मी नारायणाचा जोडा. आणि म्हटलं जातं की घरात लक्ष्मी आली आहे. म्हणजे सर्वांनी आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं की घरची लक्ष्मी आहे. आणि ती घरातली लक्ष्मी हळूहळू वेगवेगळे रूप बदलत जाते. मग कधी ती अन्नपूर्णा बनते, कधी ती वैभव लक्ष्मी बनते, कधी धनलक्ष्मी बनते, कधी सुखलक्ष्मी बनते. तर असे वेगवेगळे स्वरूप ती धारण करत असते आणि लक्ष्मी बनून वावरत असते. आणि लक्ष्मी बनून सर्वांना खूप सुख देते. आणि म्हणूनच तिला लक्ष्मी म्हटलं जातं. परंतु आज जर आपण विचार केला तर बघा की आज आपल्या विवाहाला किती वर्ष झाले असतील. पहिल्या दिवसाचं जे आपलं वागणं होतं किंवा पहिल्या दिवशी आपल्या प्रती ज्या सर्वांच्या भावना होत्या त्या आज राहिल्यात का? काय वाटतं? नाही ना? असं का झालं? कारण पहिल्या दिवशी आपण ज्या वेळेला घरामध्ये प्रवेश केला, घरामध्ये पहिलं पाऊल टाकलं, त्यावेळेला आपण सुद्धा स्वतःला या घरातली लक्ष्मी समजत होतो. पण कालांतराने काय झालं की जसजसं आपण घरातल्यांचे स्वभाव संस्कार ओळखले, तर आपण सुद्धा आपला स्वभाव संस्कार व्यवहार परिवर्तन केला, बदलला. आणि जशास तसं हे तत्व आपल्या समोर ठेवलं आणि मग कुणाकडून जर दुःख मिळालं तर त्यालाही दुःख द्यायला लागलो. कधी कधी तर आपल्यामध्ये इतकी सूड भावना आली किंवा कधी इतका राग, क्लेश आला, क्रोध आला की आपण स्वतःहूनही दुसऱ्यांना दुःख द्यायला लागलो. मग असं म्हणता येईल का की आज आपण लक्ष्मीचं रूप आहे? नाही ना.
मग बघा की आपल्याला पुन्हा लक्ष्मी जर बनायचं असेल, कारण आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्या परिवारातल्या सर्वांनी माझ्याबरोबर अगदी तसंच वागावं, जसं मी ह्या घरामध्ये पाऊल टाकताना जसे सगळे वागत होते. सगळ्यांनी मला खूप स्नेहप्रेम द्यावं. सगळ्यांनी माझ्याबरोबर खूप चांगलं वागावं. ही अपेक्षा आपल्या प्रत्येकाची आहे ना. मग आपण प्रत्येक वेळेला काय करतो की दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो की माझ्या पतीने असं वागलं पाहिजे. माझी नणंद, माझा दीर, माझी सासू, माझे सासरे, माझी मुलं या सर्वांनी माझ्याबरोबर खूप चांगलं वागलं पाहिजे. मला समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच जणींची तक्रार तर असते की मला घरामध्ये कोणी समजूनच घेत नाही. तर आपल्या प्रत्येकीच्या ह्या ज्या भावना आहेत, या पूर्ण होणार आहेत. पण पूर्ण होणार त्या कशा? तर बघा, असं म्हटलं जातं की आपण जर हिमतीचं एक पाऊल पुढे टाकलं, तर ईश्वर जो आहे हजारो पावलांनी मदत करतात. आणि ते ईश्वर आपल्याला मदत करतील, परंतु पहिलं पाऊल आपलं हिमतीचं असलं पाहिजे. मग आपल्याला हिंमत कोणती दाखवायची आहे? आपल्याला एकच हिंमत दाखवायची आहे, ती म्हणजे पुन्हा आपल्याला पहिल्या दिवशीची लक्ष्मी बनायचं आहे. आणि ते करण्यासाठी काय करावं लागेल? तर स्वतःमध्ये परिवर्तन. आणि ते परिवर्तन कशाने येईल? तर ते परिवर्तन येईल स्वचिंतनाने. ते परिवर्तन येईल ईश्वर चिंतनाने. आपण ओरिजिनल कोण होतो याचं ज्ञान ज्या वेळेला आपल्याला मिळतं, त्या ज्ञानाच्या आधारे आणि ईश्वरी चिंतनाच्या आधारे आपल्यामध्ये सकारात्मक परिवर्तन येतं, की ज्या सकारात्मक परिवर्तनाच्या द्वारे आपण संपूर्ण परिवाराला बदलू शकतो. इतकंच नव्हे तर संपूर्ण समाजालाच काय, परंतु संपूर्ण विश्वाला परिवर्तन करू शकतो. आणि म्हणूनच तर म्हटलं जातं ना, की जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धार करी. इतकी शक्ती आपल्यामध्ये आहे. कारण स्त्रीलाच म्हटलं जातं शिवाची शक्ती, शक्ती स्वरूपा. समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तबगार महिला होऊन गेल्या. त्यांच्यामध्ये कोणती शक्ती होती? परिवर्तनाची शक्ती होती, की जी आता आपल्याला धारण करायची आहे. आणि ती शक्ती कशाच्या आधारावर येईल? तर जसं सांगितलं की आपली अवस्था घरामध्ये पहिलं पाऊल टाकलं तेव्हापासून आत्तापर्यंत जशी आपली स्थिती, म्हणजे आपला व्यवहार जसा जसा बदलत गेला, जसा जसा स्नेहप्रेमाचा ओघ जो आहे कमी होत गेला, त्याचप्रमाणे एक समय होता की ज्या समयी आपण सर्वजण देवींच्या स्वरूपामध्ये, देवतांच्या स्वरूपामध्ये होतो, सुवर्ण युगामध्ये होतो, ज्याला सतयुग म्हटलं जातं. सोन्याच्या महालांमध्ये राहणारे आपण सर्वजण देवी देवता आणि त्याच्याच प्रतिकात्मक स्वरूपामध्ये देवी देवतांचे जे पूजेचं ताट असतं, त्या ताटामध्ये हळद ठेवली जाते. त्यानंतर कुंकू. तर कुंकू हे परमधामचं प्रतीक, की जे परमधाम म्हणजे काय आहे, तर ज्याचा उल्लेख श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा आहे. परमधाम म्हणजे सूर्य चंद्र तारांगणाच्या पलीकडे एक सोनेरी लाल रंगाच्या प्रकाशाची दुनिया, की जिथले ईश्वर पिता राहणारे आहेत आणि आपण सर्व आत्मे सुद्धा तिथले राहणारे.
त्या परमधाम आपल्या घराची स्मृती करून देण्यासाठी लाल रंगाचं कुंकू हे देवी देवतांना आणि सौभाग्यवतींना सुद्धा लावलं जातं. आणि म्हणून पूजेच्या ताटामध्ये कुंकू ठेवलं जातं. सतयुग, त्रेतायुग ज्यावेळेला आपण देवी देवता होतो, द्वापर युगामध्ये ज्यावेळेला आपण येतो, तर त्यावेळची आपली स्थिती रजोगुणी स्थिती असते. एक प्रकारे ताम्रयुगाचं प्रतीक, जे तांब्याची दुनिया, आणि तांब्याचा रंग हा अष्टगंधाप्रमाणे जे आपण आत्मा एकानंतर एक जन्म घेत घेत सतयुगातून त्रेतायुगामध्ये आलो, द्वापर युगामध्ये आलो, म्हणजे तांब्याच्या दुनियेमध्ये आलो, आणि त्याचं प्रतीक म्हणून अष्टगंध पूजेच्या ताटामध्ये ठेवला जातो. की ज्या वेळेला आपली सतोगुणी म्हणजे दैवी गुण आपल्यामध्ये तितके राहत नाहीत, परंतु रजोगुण आपल्यामध्ये प्रवेश होतात आणि कार्यान्वित होत असतात. त्यानंतर येतं ते कलियुग, की ज्या वेळेला आपली आत्म्याची स्थिती आणखी खालावते आणि आपण आत्मा अगदी लोहयुगामध्ये येऊन पोहोचतो. म्हणजेच आपली अवस्था अगदी तमोप्रधान मलिन झालेली असते, आणि त्याचं प्रतीक पूजेच्या ताटामध्ये बुक्का, की ज्याला अबीर म्हणतात, ते ठेवलेलं असतं. हे कलियुगाचं प्रतीक. आणि कलियुगाचा अंतिम समय, सतयुगाची सुरुवात, हा संगम युगाचा कालावधी, की ज्या कालावधीमध्ये ईश्वर पिता या धर्तीवर अवतरित होऊन आपल्याला स्वच्छ बनवतात. म्हणजेच पतितपासून पावन बनवतात. आणि म्हणून त्या पवित्रतेची निशाणी अक्षदा ताटामध्ये ठेवले जातात. म्हणूनच तर त्याचं उदाहरणही दिलं जातं ना, की धुतल्या तांदळासारखा आहे का. म्हणजे तांदूळ जितका धुतला जातो तितका तो स्वच्छ पांढरा शुभ्र दिसतो. त्याप्रमाणे संगम युगामध्ये आपण ईश्वर पित्याची जितकी जितकी आठवण करत जाऊ, तर आपण आत्मा दुर्गुणांपासून विकर्मांपासून मुक्त होऊन पावन बनत जातो. आणि त्याचं प्रतीक पूजेच्या ताटामध्ये अक्षदा ठेवल्या जातात. म्हणजे परमात्मा पिता आपल्यासमोर हे लक्ष ठेवतात, की तुम्हाला असं पावन बनायचं आहे, कारण तुम्हाला पुन्हा नराचा नारायण आणि नारीची श्री लक्ष्मी बनायचं आहे. आणि हे लक्ष परमात्मा पिता आपल्याला हे संगम युगामध्ये देतात. हा उत्सव जो आहे, हा हळदी कुंकवाचा उत्सव, सुवासिनींचाच का. कारण बघा, की आपण सर्व आत्मे जे आहोत, त्या परमात्म्याची संतान आहोत. असं म्हटलं जातं, की एक ईश्वर आणि आपण सर्व आत्मे, जे ईश्वर हा एक प्रकारे पती आहे, आणि आपण सर्व आत्मे त्यांच्या सजनी किंवा पत्नी आहोत. म्हणूनच तर म्हटलं जातं, पती परमेश्वर आहे. परंतु आज जर बघितलं, तर आज पती परमेश्वराप्रमाणे आहे का. पूर्वीच्या काळी म्हणायचे की पती परमेश्वर आहे. म्हणजे खरा पती परमेश्वर कोणता, तर पती परमेश्वर नाही, परंतु परमेश्वर हा पती आहे. आज जर बघितलं, तर परमेश्वर त्याला म्हणावं लागेल की जो सदैव कल्याणकारी आहे, जो सदैव सुखदायी आहे, की जो दुःखांपासून मुक्त करून आपल्याला सुख देतो, सुख देणारा बनवतो, आपलं कल्याण करतो. आणि आज जर आपण विचार केला, की आपला ह्या जन्मातला जो पती आहे, त्याच्याकडून आपल्याला सदैव सुखच मिळत राहिलं ना,
की कधी आपल्याला दुःखाचाही अनुभव झाला? जर दुःखाचा अनुभव झाला असेल, तर त्याला परमेश्वर म्हणता येईल का हो? नाही ना. मग पती परमेश्वर नाही, परंतु परमेश्वर मात्र पती आहे. आणि त्याच्या स्मृतीमध्ये जर आपण राहिलं, तर आपल्याला श्री लक्ष्मी पदाचा प्राप्तीचा अनुभव अनेक जन्मांसाठी आपल्याला होईल. फक्त अनुभव नाही, परंतु प्रॅक्टिकलमध्ये आपण संपूर्ण विश्वाची महाराणी श्री लक्ष्मी बनू शकतो. आणि म्हणूनच याची यादगार समाजामध्ये हळदी कुंकवाचा अधिकार हा फक्त सुवासिनींना असतो. तर आजच्या दिवशी या हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण एक शुभ संकल्प करूया की आपण सर्वजणी ज्या वेळेला रोज सकाळी तयार होताना कुंकू लावतो किंवा टिकली लावतो स्वतःला, त्यावेळेला आत्मिक स्वरूपामध्ये स्थित होऊया की मी एक आत्मा आहे, त्या परमात्मा पित्याची संतान आहे. मंगळसूत्र घालताना सदैव कल्याणाची भावना स्वतःच्या प्रती मंगलमय भावना ठेवूया की मला आत्म्याला इतकं श्रेष्ठ बनायचं आहे. साधारण मनुष्यापासून देवता, नारीची श्री लक्ष्मी बनायचं आहे. ही मंगलमय शुभ भावना आपण ठेवूया. दुसऱ्यांना आपण कुंकू लावताना त्याच्याही प्रती आपण आत्मिक भावना ठेवून व्यवहार करू, बोलू, बघू आणि त्यांच्याही प्रती ही शुभ संकल्पांची भावना ठेवू की हे सुद्धा आपल्या ओरिजिनल स्थितीला प्राप्त होतील आणि परमात्मा पित्याकडून वारसा घेऊन मनुष्यापासून देवता बनतील. आज सर्वजण आपण आध्यात्मिक रहस्य जाणून घेऊन हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करूया. ओम शांती.